हिंगोली जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहाराच्या दर्जावरती गंभीर असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवण्यात आलेल्या धान्यामध्ये चक्क किडे आढळले असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला। इतकंच नाही तर विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक्सपायर झालेला माल आणि मसाला देखील पुरवण्यात आल्याचा दावा करण्यात आला। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी काही शाळांना भेट देऊन हा प्रकार उघडकीस आणलाय। या प्रकरणी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील दखल घेत चौकशी करून कारवाई असण्याचे आदेश दिल्याचं सांगितलंय। संबंधित शाळेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं अन्न त्या धान्य त्या ठिकाणी देण्यात येत आहे। त्यामध्ये भुंगे, आळ्या, बुरशी हे वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नामध्ये मिसळलेली त्या ठिकाणी दिसून आलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्यावेळेस शिक्षक एखादा ते ते धान्य नाकारतो त्यावेळेस त्या शिक्षकांना कोणीतरी सत्ताधाऱ्याचं नाव सांगून त्या ठिकाणी दमदाटी केल्याचा प्रकार त्या ठिकाणी आढळून आला। माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला विनंती आहे की या गोष्टीकडे लक्ष द्या, लेकरांच्या जीवाशी खेळू नका। अनेक ठिकाणी ह्या विभागानं सॅम्पल घेतलेत, त्याचे सॅम्पल लॅबला पाठवलेत प्रमाणित किंवा काय कशा पद्धतीचे याच्यात त्यानंतर त्याच्यावर कार्यवाही केली जाईल आणि त्यांचं जे काही पुरवठादार असेल त्याच्यावर त्या कायद्यान्वये कार्यवाही केली जाईल।